स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट इस्माईल गवळी व अनेक इतर जणांवर जे अमानुषपणे हल्ला केला आणि त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज अंबेजोगाई शहराच्या विश्रामगृह या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या बैठकीमध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आणि उपस्थितांमधून बैठकीमध्ये या पद्धतीचं ठरलं की उद्या सकाळी 11 वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालय ॲडिशनल अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भेटून त्यांना निवेदन द्यायचं। त्याच्यानंतर ॲडिशनल SP यांच्याकडे भेटून त्या ठिकाणी निवेदन द्यायचं आणि दुपारी 2:30 वाजता सदर बाजार नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करून त्या ठिकाणी रीतसर निवेदन द्यायचं आणि त्या निवेदनाच्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या लोकांनी त्या ठिकाणी अमानुषपणे हल्ला केला त्यांना त्या ठिकाणी बडतर्फ करावं। दुसरी मागणी की त्या ठिकाणी जे 353 सारखा जो गुन्हा त्या ठिकाणी नोंदवण्यात आला ते अतिशय बेकायदेशीर आहे, कारण ज्यांना मारहाण झाली आणि जे सोडवायला गेले त्यांचा काही संबंध नसताना त्यांच्यावर पण 353 सारखा गुन्हा त्या ठिकाणी करण्यात आला आणि जे या ठिकाणचे अधिष्ठाता आहेत त्यांच्याकडे चार्ज असल्यामुळे जे काही शिस्त बिघडलेली ते त्या ठिकाणी कुठंतरी थांबली पाहिजे। सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी दिलासा मिळाला पाहिजे। सर्वसामान्य माणूस या ठिकाणी भयभीत आहे। अनेक घटना त्या ठिकाणी लोक आज ज्यावेळेस आम्ही भेटायला गेलो त्यावेळेस अनेक दबक्या आवाजा म्हणत होते की आमच्यासोबत असं झालं, आमच्यासोबत असं झालं। त्यामुळं अंबेजोगाई शहरातल्या जे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय त्याला एक वेगळा इतिहास आहे। त्याच्यासाठी अनेक समाज सुधारकांनी त्या ठिकाणी अंबेजोगाई हॉस्पिटल होण्यासाठी आपलं स्वतःचं फार मोठं योगदान दिले। त्याची शिस्त त्या ठिकाणी राहिली पाहिजे। या उद्देशानं अंबेजोगाईकरांच्या वतीनं उद्या आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून जे काय आपला निषेध आहे त्या ठिकाणी नोंदवावं ही विनंती करतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांच्यावर महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी ज्या पद्धतीनं अमानुषपणे मारहाण केली, मेडिकल कॉलेजमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून एक 4-5 लोकांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। संविधानिक दृष्ट्या जर बघितलं तर त्यांना मारहाण करण्याचा अधिकार नाही, कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, पण तरीसुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 4-5 लोकांना मारहाण केली। त्या घटनेचा निषेध म्हणून आत्ता एक या ठिकाणी बैठक झाली। या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्यांनी गुन्हा केला आहे, ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यापेक्षा ज्यांना मारहाण झाली त्यांच्यावर म्हणजे रमेश सर आणि ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांच्यावर शासकीय कामात अडथळा अशा पद्धतीचं चुकीचे आणि खोटे गुन्हे दाखल केलेले ते रद्द करण्यात यावे। डीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी काही शिस्त पाहिजे ती शिस्त त्या ठिकाणी राहत नाही आहे, त्यामुळं डीनलाही त्या ठिकाणी त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीच्या 1-2 प्रमुख मागण्यांच्या माध्यमातून सर्वपक्षीय म्हणजे आजच्या या बैठकीमध्ये असं ठरलं की सकाळी 11 वाजता अप्पर जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे भेटून त्यांना निवेदन द्यायचं आणि दुपारी 2:30 वाजता सदर बाजार नाका या ठिकाणाहून सर्वपक्षीय लोक त्या ठिकाणी मोर्चा काढतील आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ते गुन्हे रद्द करावे। महाराष्ट्र सुरक्षा बल यांची त्या ठिकाणी जी काही व्यवस्था आहे त्यांनाही त्या ठिकाणी रद्द करण्यात यावं अशा प्रमुख मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी उपस्थित राहून या घटनेचा निषेध करावा। बाबासाहेब, आपण अभ्यागत मंडळाचे सदस्य, कालपासून एक चर्चा आहे की त्या ठिकाणी अनावश्यक सुरक्षा रक्षक आहेत, तुम्ही तुमच्या बैठकीमध्ये या संदर्भात काही आढावा घेणार आहेत का? नाही, आजच माननीय खासदार बजरंग बाप्पा या ठिकाणी भेट द्यायला आले होते, त्यांच्याशी चर्चा झाली। अधिवेशन दिल्लीचं संसदेचं संपलं या ठिकाणी बैठक घेऊन जितके आवश्यक आहेत तितकेच लोक या ठिकाणी ठेवू, अनावश्यक लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी भीती आणि दहशत माजवण्याचं जे काम चालू आहे त्याच्यावर रोख आम्ही आमच्या त्या अभ्यागत मंडळाच्या माध्यमातून नक्कीच लावू। परवा दिवशी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे ॲडव्होकेट इस्माईल गवळी
यांच्यावर सुरक्षा रक्षकांनी तेथील जो प्राणघातक हल्ला केला याचा निषेध म्हणून उद्या अंबेजोगाई येथे मोठा मोर्चा निघणार आहे. मोर्चाचं ठिकाण हे सदर बाजार नाका येथून राहणार आहे. या मोर्चामध्ये प्रत्येक अंबेजोगाईकरांनी आणि सर्व पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे मी आवाहन करतो. कारण आज जरी त्यांची बारी असली तरी उद्या ही वेळ प्रत्येकावर येणार आहे. आपण कृपया त्या दरबांमध्ये कोंबलेल्या कोंबड्यासारखं राहू नये. ज्याची बारी आहे ती कापायला तोच आरडतून बाकीचं शांत राहतात. अशा पद्धतीने राहू नये. ही प्रत्येकावर वेळ येणार आहे. जय महाराष्ट्र. काल स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये हॉस्पिटलमध्ये इस्माईल गवळी व रमेश सर यांच्यावरती ज्या सिक्युरिटी गार्डने हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या अप्पर जिल्हाधिकारी अप्पर SP यांना भेटून निवेदन देऊन व 2:30 वाजता एक सर्वपक्षीय आणि गावकऱ्याच्या वतीनं स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय व रुग्णालय बचाव याच्यासाठी एक मोर्चा निघणार आहे. आणि सोडवाय गेलेला आणि व्हिडिओ काढणाऱ्याला मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावरचे गुन्हे रद्द करावे. आणि जी ती कंपनी शासनानं इथं लादलेली आहे, कारण महाविद्यालयामधून तिथून त्यांचा ठराव दिलेला आहे 2024मध्ये की ही कंपनी आम्हाला नको, दुसऱ्या कंपनीचे लोक द्या. तरीसुद्धा शासनानं जाणून बुजून ही जी लोक आपल्यावर लादलेले आहेत त्यांची जी दहशत निर्माण केलेली आहे त्या दहशतीचा कुठंतरी बंद झाला पाहिजे. गोरगरीब लोक सकाळी तिथं जर आले तर त्यांना ते त्या बंद रूममध्ये घेऊन मारतात. असे बरेच म्हणजे तिथं प्रकरणं घडलेले आहेत. पण लोक काय मला घडलं आहे बाबा जाऊ द्या, मी गरीब आहे, मी कुठं भांडू असं म्हणत होते. पण काल त्यांनी जर रस्त्यावर गोंधळ मांडला, जसं की गुंड एखाद्या याला मारतेत तसं 30 लोक एका वकिलाला मारित होते. त्याच्या निषेधात उद्या मोर्चा आहे. त्या मोर्चाला सर्व पक्षीय व सर्व अंबाजोगाईकरांनी सहभागी व्हावं एवढं मी आवाहन करतो. तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जो प्रकार घडलेला आहे, ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आहे त्याचा प्रथम आम्ही सर्व अंबाजोगाईकर म्हणून त्यांचा निषेध करतो. आणि महाराष्ट्र सुरक्षा बल जे आमच्यावर लादलेलं आहे, महाराष्ट्र शासनानं मग टेंडर काढून ती आमच्यावर लादलेलं आहे त्याचं टेंडर रद्द करण्यात यावं. आणि त्यांच्यावर 353 जी आमच्यावर इस्माईल गवळीवर जी 353 दाखल केलेलं आहे ते रद्द करून महाराष्ट्र सुरक्षा बलचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कडक शासन करून त्यांना बडतर्फ करावं एवढी आमची अंबाजोगाईतर्फे मागणी आहे. आणि उद्या जी मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं एवढी विनंती आम्ही अंबाजोगाईकर म्हणून करत आहोत. जय भीम, जय भारत. कल जो पवार और इस्माइल गवली इनके ऊपर जो प्राणघातक हल्ला हुआ, वहाँ के जो सिक्योरिटी गार्ड ने बिला वजह का इन लोगों को मार के एक रिंगन बना के मारा गया, ये एक बहुत निंदनीय प्रकार हुआ है. और सिर्फ इस्माइल गवली नहीं, इसके पहले के कम से कम ऐसे 8 से 10 केसेस हैं जिनमें लोगों में एक दहशत है कि ये जो एजेंसी है ये सिर्फ सुरक्षा करना चाह रही है या फिर इनका दहशत निर्माण करने का एक प्रकार है. तो इसी की निषेध के लिए कल हम सब ने सर्वपक्षीय ने एक मोर्चा निकालने का तय किया है. और कल दोपहर में 2:30 बजे सदर बाज़ार नाके से ये मोर्चे की शुरुआत होगी. शिवाजी चौक में जाएगा और शिवाजी चौक से कलेक्टर ऑफिस को इसका पूरा कंप्लीट होगा. तो मैं सब लोगों से निवेदन करता हूं कि आप सब लोग 2:30 बजे सदर बाज़ार नाके पे पहुँचे. धन्यवाद.